चालत चालत गेलो आणि मग पहिल्यांदा समुद्र पाहिला, म्हणजे कधी जिंदगीत पाहिला नव्हता. पाणी खवळते जास्त. हाच तो एरिया. राम, वानरसेना, लक्ष्मण सगळे कुठं श्रीलंकेला हितनं ते पूल तयार केला होता. हा 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 प्रदूषण कंट्रोल बरोबर. जुनं हितलं हे लय जुनं. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांना सगळ्या. काय झालंय आता सध्याला मी कुठे माहिती का, आता आहे रामेश्वरम मध्ये. मॅपवर तुम्ही बघा कुठं आहे मित्रांनो. हिथूनच ती श्रीराम श्रीलंकेला गेलो होतं वानर सैन्य घेऊन, मारुती हनुमान. ही रामसेतू म्हणायचं हिथंच आहे. आणि मित्रांनो रात्री कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं का नाही, लाल शर्ट होता. काल पोचलो मस्त मध्ये दर्शन बिर्शन झालं. तिथं कुंडातनी ती 22 कुंड आहेत, तिथं आंघोळ्या केल्या. आतमधलं सगळं रामेश्वर हिथलं ज्योतिर्लिंग, आपली 10 ज्योतिर्लिंग पूर्ण झाली. आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नसल्यामुळे ती काही धावता आलं नाही, पण ठीक आहे असू द्या. हिथलं सगळं मंदिर परिसर हिथलं सगळं पाहिलं. मंदिराच्या आतमध्ये तर असलं नाथखोळा आहे मित्रांनो, लय खतरनाक आहे. ती पाहिलं. तुम्ही बघितलं का नाही काही मला माहिती नाही, ती कालच्या व्हिडिओमध्ये आहे. आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये धनुषकोंडी साईडला बघता हनुमान मंदिर, परत तुम्हाला सांगतो बरंच आहे, 5-6 पॉईंट आहे इथं. ती बघणार आहे सगळं. सगळी माहिती काढली, चौकशी काढली. आपल्याला काही गाडी असल्यामुळे टेन्शन नाही. आणि इथं काय झालंय, एकट्याला थांबून द्यायना ते आश्रम ही माहिती बरं का, खोली द्यायना ते काहीच करणार. त्याच्यामुळे मग मला ही खोली घ्यावं लागली मित्रांनो. खोली भारी. त्यांनी AC बंद ठेवला, मग नॉन AC दिली त्यांनी आपल्याला. मग आता सामान सगळं पडले असतं, आंघोळ बिंघोळ केली, जरा कपडे बिपडे धुली खटमध्ये. हे असं बाथरूम असतं. मला ही 700 रुपये घेतला, तर म्हणलं जाऊ द्यात आजच्या दिवस एवढीवर. आणि AC म्हणला की म्हणायचा 1200 रुपये, 1500 म्हणत होता. पण म्हणलं ठीक आहे असं द्या. आणि आता काही केलंच नाही. आणि झोपा इथं देवापाशी तर सेफ पाहिजे ना, बाहेर लय म्हणजे अवघड विषय थोडा. आणि आता धनुषकोंडी तिथं लय खतरनाक विषय. हा ती एक तुम्हाला तिथलं धावतो. आणि मित्रांनो हाय तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. ह्या बी व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. आणि आपली 10 ज्योतिर्लिंग पूर्ण करून आता मी डायरेक्ट आदली मधली काय वाटलं मुक्कामाच्या ठिकाणी हाय जवळ तर, नाही तर प्रवास. आता मला जायचं आहे जवळजवळ 1900 किलोमीटर इथून. पण आता लगेच पोचत नाही, 3 दिवस तर जात्याला पोचायला. घुष्णेश्वर, ओंकारेश्वर आणि घुष्णेश्वर राहिले. ती जवळ होतं. त्याच वेळेस केलं असतं तर मग थोडी ट्रिप आसान झाली असती. पण ठीक आहे, देवाच्या मनात काय असेल त्या जसं घडवून घ्यायचंय तसं देव घडवून घेते. आणि पालखीला बी जायचंय ना, पालखीला बी यावं लागेल. पालखी आता 7 तारखेला हलती. हाय 10 दिवस करू प्रयत्न. सामान फिमान रेडी ओके. मध्ये इथलं ही नजर आहे. बरेच भक्त लोक आलेत आणि निघाले होते गणपतीच्या दिशेने. चलो ते असली हॉटेल आहे ती नटावलेली नावं घेऊन, तर तिला महागाडी येते. इकडे ही मुख्यमंत्र्याचं बियाणर बघा कसं काय ना करायचं. रिक्षावाला इथं फिरायला 1200 रुपये म्हणतोय. अहो लय रिक्षावाली गेलेत पुढं. आता लोक येते ती नाईलाज असतोय. नाश्ता करायला थांबलो, चित्रावनं ओळखायचं इथं काय मिळतं. पण इंग्लिश हाय एकदम असं मस्त मध्ये हाय. इथं गरम गर्दी तिथंच थांबायचं. आता वास येतो इथं, वास सुटला. डोसा घेतला, मसाला डोसा हा लागतो बऱ्यापैकी, बाकीचं मग आवडत नाही. इकडे जास्त भातच खाते ते, काय प्रयोजन नाही. सकाळी जातात ते दोघं जण भातच खातात. 19 किलोमीटर आहे इकडं. ला इथं काय 20 रुपये घेते काय. बाईकवाल्याला झेंडा बघून म्हणला असेल जा, म्हणला त्या मुंड्याने हलावलं. आधी हे करू ओके. खंडेरनाथ टेम्पलेट नो लिटरली स्टोमिंग काहीतरी येईल तर इकडं आलं ना बघायचं होतं. बरेच स्टे बी आल्यात.
रिक्षावाली बी आल्यात. मी पण फकड्या गाडीवर आलोय. गाडीवला फकड्या मी एकटा केला आहेत आहे 2-4 जण आहेत. इकडं काय नाही आता पार्किंग आहे. देव आहे कुठला तरी आलोयच तर काय त्याला टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन द्यायचं आहे असं खेळ असं नजारा. ह्या बेटावर फिरायचं नशीब लागतं. हाँ मैं आया महाराष्ट्र से. महाराष्ट्र कौन सा एरिया? पूना बारामती. पूना बॉम्बे. हाँ आप कैसे? आपका मद्रास वाला. मद्रास हो गया दर्शन. हाँ दर्शन हो गया. इधर संतूर में है. वहाँ गए? उधर मंदिर है. हाँ मंदिर है. एक आदमी है. हाँ एक अकेले. कितना दिन वो चलेगा? मैं 2 महीना हो गया. मैं पूरा भारत घूम रहा. हो तो इंडिया मोठी कुठे? हाँ इंडिया पूरा इंडिया. धनुषकोडी फुरळे पण आपल्याला आता हिता आदि दर्शन धनुषकोड इधर नहीं है. नहीं वो पर है ना आगे पता है. लेकिन यह कभी देखने का है ना नजारा क्या है कुछ नहीं. तिथं हे असं आतमध्ये घुसायचंय. तिथनंच आलो आपण समोरून. लक्षात आलं का तुमच्या? असं दर्शन झालं. आतमध्ये काय आहे सांग का तुम्हाला. फोटो काढून काय देत नाही व्हिडिओ. ठीक आहे असं मी सांगतो शॉर्टकटमध्ये. आतमध्ये राम लक्ष्मण सीता अशा मेन 3 मूर्ती आहेत. राज्याभिषेक 16 म्हणायचं हिथून ही झाला होता. युद्धाला जाणार होती तर ह्या ठिकाणी त्यांचा ते झालता विषय. आणि मारुतीची एक मूर्ती तिथंच राम लक्ष्मण मारुती. हां आणि अजून एक जण आहे कोणतरी कोण आणि सुग्रीव असेल मला वाटतं. मग ती युद्धाला हिथनंच निघाली होती ना. जाता जाता बाकीचं बघू काय पॉईंट आणि मग बाकीचं येताना बघू. आता पुढे बी लय ऊन होईल. चला आता उरकावं लागेल रनिंग. कोणी आधी बघतंय पॉईंट कोणी नंतर बघतंय. आता मी आधी बघितलं. बरं ठीक आहे असं. पहिलं हे तर सुद्धा लोक राहते तिथे बेटावर. इकडे बी पाणी मध्ये थोडा पट्टा आहे. पाणी दिसतंय का? मला दिसतंय तुम्हाला नाही दिसणार. हॉटेल इथं सगळं आहे. गाड्या लोक राहते तिथे. मार्केट दिसतंय बरं का. मच्छी इथनं मच्छी दुसरीकडे जातात. हे बनवलंय नाही मच्छीचा विषय. इथं काय देव नाही कुठला पॉईंट नाही किंवा काय. आपले इकडल्या गतच आहेत हो का. बघितले का बोकडन शेण काय बाबा नादच करायचं. ह्यांना कोणी वालीच नाही. चराय गेल ते काय चरून आले. येताना थांबू एक पॉईंट आहे. इकडे सुद्धा गावन घरण काय सगळंच आहे. कमालच झाली बाबा. इथं बी पॉईंट आहे. इथं एक आहे. ही ती टावर असतो बघा आपल्या भारत देशात नाही. झेंडा का लावला नाही भारताचा काय नाही होय. आले माणसं तर इथं आंघोळ करते इथे. आता पुढं नजारा अजून खतरनाक आहे. तिकडे बी जायचं आहे आपल्याला. आता इकडं समुद्र सगळा बघा. ह्या साईडला इकडं आंघोळ्या चालल्या तिथे. बहुतेक इथंच पोहत असतील. दगड कुठं पोहते ती काही माहीत नाही. येताना इथं थांबाय नको मग. इथं आताच थांबू. पाणी इकडं जास्त खावायचं पाणी. इकडून चांगली लाट हितवर येते. दगड आणून टाकल्यात ही. पाणी खावायचं जास्त. वर येते शितोड असं स्वच्छ पाणी आहे. पण निळं पाणी एकदम स्वच्छ पाणी दिसतंय. सगळ्यात महत्वाचं पाणी लय स्वच्छ आहे. बरं पोचला का नाही पट्ट्या. ज्या ठिकाणी हिथून श्रीराम आणि वानरसाईंना हनुमान सुग्रीव असे अनेक सगळे देव सीतेला खास आणण्यासाठी श्रीलंकेत गेलं होतं. तीच ही म्हणायचं ठिकाण. इथून चालत गेलं होतं श्रीराम. आणि त्या ठिकाणी सगळं वरून कुठून बघत आलोय. ह्यालाच म्हणायचं भारत यात्रा. त्यावेळेस गाड्या नव्हत्या म्हणजे काहीच नव्हतं. त्यांना चालत यावं लागलं. मग ते थांबत फिरत आल्यामुळं त्यांना त्यावेळेस 14 वर्ष गेलं.
पण आपण कसं आता टेक्नॉलॉजी निघाली या 14 वर्षाचं आपण कसं 2च महिन्यात करून टाकलं हाय का नाही. असं गणित आहे ही. पहिलं कसं गोडं बिडं होतं बरं का, पण ते बहुतेक वापरत नसतील गोडा असा अंदाज आहे. ते देव होते ना त्याच्यामुळे त्यांच्याकडे जादू बी होते म्हणतात. ते गायब होऊन बी जाऊ शकत होते उड हवेत. हनुमान होतं की पण न्यायला डोंगरावर बसून नेली असती की सगळी श्रीलंकेत. पण एवढा आटापिटा का केला काय काय कळलं नाही गणित तीच. म्हणजे मग डोंगर उचलून आणला होता तर मग सगळी डोंगरावर बसून कचकिरणी घेऊन जायची होती श्रीलंकेत असं मला वाटतं. माझ्या मनात कधी कधी काय काय असं प्रश्न येतात हो. तुमचे येतात का नाही मला नाही माहिती. आणि ह्या साईडला इकडं आंघोळ करतात इथे. कितने को एक आहे 100 100 रुपये. मित्रांनो बघा 100 रुपये. 100 रुपयाला आंबाया काय 100 रुपये. हे हॉलात मी काय जाऊन बसले का जण. हिथं एक खोल आहे हिथं एक खोल आहे. ते हे पाणी एक अंदाज काढला 4-5 फूट असेल. 5 फूट इथं 5 फूट भरेल. म्हणजे 5 फूट समुद्र काय एवढा वर येत नाही काय. आलं का लक्षात. म्हणजे ती पाण्याचं टॉक ती ही डांबरी 5 फूट अंतर असेल फक्त. त्या तिथं तर मला वाटतं 3च फूट भरेल 3-3.5 फूट. आता इकडं चढावलं आहे ना त्यांनी जरा जास्त. ते तिकडून जाऊन आल्या काही जण डायरेक्ट जातात काही जण येताना थांबतात. काय गणितच कळा नाही. थोडं थांबून धावलं मग तुम्हाला बरं वाटतं. काय नाही आता हे काय कळतच विषय आहे सगळा. समुद्र बघायचं फोटो काढायचं थांबायचं. ज्याला पवायचं त्याने पवायचं पवू बी शकतात. ह्या साईडला पवायला शांत आहे. आणि हिकडं जरा लाटा जास्त काय आहेत तर हवा इकडून आहे ना असं. हिंदी सुद्धा इंग्लिश म्हातारी सुद्धा इंग्लिश सांगतात हिकडली. इंग्लिश बोलतात इंग्लिश वाचतात पण त्यांना हिंदी येत नाही. राष्ट्रीय भाषा आहे हिंदी. काय ह्यांची जिंदगी काय लयच अवघड आहे. काय पडायला जाई ना ठीक आहे. ह्या मातीची रवती ना पडायला काय बघू आधी फिरून येतो नेमकं काय विषय. विलय माती आहे ही माती काय थोडी नाही. हिथंच आहे स्तंभ. आता ते राऊंड मला वाटतं एंडच झाला आता. आलं ते राऊंड पशी स्तंभ इथं. पहिले तिथं कावळा का काय तोंड वाचून बसले काय कळा ना. बैला हाला नाही. हाय हाय हालतंय हालतंय. हाच तो एरिया हेच ते ठिकाण. आलं का लक्षात मला. एंडच झाला आता तर हिथनं पुढं हे गेलं होतं म्हणायचं काय. राम वानरसेना लक्ष्मण सगळे कुठं श्रीलंकेला. हिथनं ते पूल तयार केला होता. हिथनं आता ते बुडाला आहे म्हणतात. हेच ते राऊंड तुम्ही बघताय. सगळी फोटो काढतात. आता समुद्र समुद्र समुद्र. आता चौकडून समुद्रच दुसरा काय विषय नाही इकडं. इथं कसं चाललंय ह्या पॉईंटला आता बघा. फोटोशूट चाललंय कसं कसा आहे खेळ. इथं फोटोवाली बी आहे ती. खाली आलो एवढं सगळे फोटो काढतात. इकडं असं आहे मच्छी आहे मासा आहे दावा. पाणी लय स्वच्छ आहे पण इथं बरं का. मासा दिसतोय दावा. इकडं कसं आहे त्या तिथं थोडं थोडं आहे बरं का सपाट. ते बुजत असेल कधी हे होत असेल. आता समुद्र 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 अनंत कोटी ब्रह्मांड काहीतरी आहे ना ते. समुद्र कोटी काहीतरी आहे तसं. हा हा गार गार टकलं गार करू काय जरा टकलं गार करू. पाणी स्वच्छ आहे बरं का. ओके खराट आहे राव पाणी थोडं लई नाही.
लय बी खराब नाही बर घेते की बघा आपली जय महाराष्ट्र आपली माणसं बघा कुठं कुठं भेटतात धनुष कोटी मित्र हा वरच जाऊ लगे स्तंभ आहे तो स्तंभ अशोक स्तंभ आहे मित्रांनो दोस्त मंडळी काय म्हणता बाकी म्हणले शिंदे इकडे पण आले काल आलो होता ना पडेल दर्शन आधी घेतलं होतं का तुम्ही तिथं रात्री हा हा माझं ते मग मला वाटलं राहिलं का काय तुमचं पण परत म्हणलं यांनी आधी घेतलं असेल हा किती वेळ लागला कुठं मनी दर्शन नाही लगेच झालं गर्दी नव्हती लय नाही लय गर्दी गर्दी कमी मंडळी गेली इंस्टाग्रामला एक व्हिडिओ काढला छानपैकी माझा फोटो काढायचा राहिला पण ठीक आहे मी जास्त उभा राहून काढत नाही मी सेल्फी माझा जास्त बरा असतो सेल्फी दणका हा कसं सेल्फी दणका चला इथलं लय बघितलं सगळं न्यायलं तासभर थांबलो टाकला आता तापायला लागलाय टाकलेला काय झालंय आता असं जे गरम झालंय ना आणि हेच ते ठिकाण शेवटचं स्तंभ तुम्ही बघू शकताय तिथं पाखरूबी आहे एक बसलंय तिथं ते असं वरतोंड का करतंय काय तीच मेळ लागा नाही आणि मित्रांनो पोचलो का नाही हा महाराष्ट्र हा महाराष्ट्रात पुणे हा तुम्हाला येते का राव मराठी माहिती ना मला तुम्ही कुठलं बंबई मध्ये अयो मुंबई होय बर तिकडून आलाय काय आता असं आहे का चला आता धनुष्कोटी झालं म्हणायचं म्हणजे धनुष्कोटी म्हणजे आता ते कसं सांगू नाव येत रवते बघितलं ना ती काय म्हणलं काय काय जण काय एकट्यात गुळ आहे काय जण बहुतेक विकायला आहे आईस्क्रीम हे सगळं आहे इकडं चला आता पुढे जाता जाताच 2-3 पॉईंट आहेत ते धावतो शॉर्टकटमध्ये आलो पाय धुईला इथं बऱ्याच गर्द्या होत्या गर्दी झाली म्हणजे पाणी खरंच लय स्वच्छ आहे म्हणून समुद्राचं पाणी पण स्वच्छ आहे एकदम खटमध्ये राडा नाही घाण नाही लोक नाहीत इकडं पवायला कमी आहेत लोक पवायला काय काय ठिकाणी गहाणे पाणी असतं तिथं बी लय पावतात पण इथं स्वच्छ पाणी लय ह्या साईडला बी स्वच्छ पाणी तसं दगड आणून टाकलेत म्हणजे हे रचायला ते काय तिथं आहे तो इकडं जाऊन देत नाही बुडत असेल इकडं हवा चालली ना ते काय ते खोंड आहे तिथं तेव्हा कसं थांबलं हा माय घेऊनच थांबलं नाही बाबा जात पुढं ते ध्यान ठेवूनच आहे फोटो काढतोय म्हणा चला आता पुढं बी निघू खाली कन्याकुमारी किती अंतर आहे बघू जाता जाता साप उरकू काय छोटी छोटी बारकाली मंदिर आहे ती जाऊ तुम्हाला मी माघारी निघालो इथून हे गाड्या आहेत लोक चालत गेलेत आता इकडं बघल तितक्या समुद्रच आणि इकडं बी ह्या साईडला बघल तितक्या समुद्रच असा विषय तिकडं बी समुद्रच जायचं आहे आता आपल्याला इकडं असं आणि आता डायरेक्ट पॉईंट धावतो येताना धावल्यात तुम्हाला रोड बीड सगळं आता जाताना काही लावत नाही चार्जिंग संपल सगळी पुढं आलो इथं एक बोट आहे पण आपली आर्मी काही दिसली नाही बरं का असं नाही आड्याला आणून ठेवली आर्मीच्या जहाजा फिजा काही दिसले नाहीत समुद्राच्या आतमध्ये असतील असं जाळे काहीतरी अंतरावर असतात बघा आर्मी असतं आपल्या बोटी असते त्या स्थिर तिथं कारण कोणी आपल्या ह्याच्यात एंट्री करू नये म्हणून इथून आपला एरिया 30 किलोमीटर म्हणजे ती आपला असतो भारताचा म्हणजे आपल्या भारताच्या किनाऱ्यापासून 30 किलोमीटरचा एरिया ही आपला आहे मग ती त्याच्या आपल्या 10 किलोमीटर एरियात काहीतरी असेल आर्मी इथून काही दिसणार नाही लागे 10 किंवा 15-20 पर्यंत असू शकतात आणि मग त्याच्या बाहेरनं बोटी वाहतात असं आहे ना त्या बायाच काय करतात काय मिळालं लागा नाही आईला
काहीतरी मेलंय मासा. अयो मासा वर आलाय, हालतोय का मेलाय. आईला मासा बी वेगळाच आहे, काट आहेत त्या माशाला, काट आहेत त्याला. जिथं आहे का मेला काय नाही, डोळं फिर सगळं गेलं, खाल्लंय त्याचं कोणतरी. थोडं इकडे थांबलो, परत पुढं आलो. हिकडला नजारा कसं वाटतंय, एकांत निवांत. काहीच टेन्शन नाही. तर बाय आहेत ते काय करते ते काय मिळच लागा नाही. बघू तरी आपण काय हो. हाँ प्लास्टिक वो कैसे निकलते, छिल कर कहाँ से. Plastic in mixed wire or something plastic. हाँ 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 प्लास्टिक काटते ये समुद्र से आता है. समुद्र आधा नहीं है, केरला में बोट में हाँ अंदर में जाना है. ऐसे. हाँ 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 कंट्रोल. हाँ 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 प्रदूषण कंट्रोल बरोबर. अंदर मच्छी वो खाते फिर. गाइड ओके. हाँ हाँ बरोबर. मग त्यांनी काय केलं, प्लास्टिक काढतात बरोबर, हे कडेला येतंय आणि ही छानते ती बरोबर. तरी माझ्या लक्षात आलं मित्रांनो, हो का, म्हणजे हे काय करते ती माहिती का, ह्याच्यात अशी ही मट्टी टाकते. हां ही माती मित्रांनो ह्यात टाकते ती, म्हणजे माघारी जाऊ नये म्हण बघा. आणि हे प्लास्टिकचा फायदा बी होईल. आणि इकडं ही बॉटल, हो का, ही बॉटल बिटल सगळं हे घेऊन जायचं आता. वेस्ट प्लास्टिक आले निकाले. हाँ वेस्ट प्लास्टिक वेस्ट आ गए समझ में. ओके थैंक यू. फिर भी एक बार दिखाते हैं. त्यातनं काढलं शिंपल्या, ही शिंपल्या का शिंपल्या खात्यात आहेत ही इथं. ही शिंपल्या का शिंपल्यातनं काढतात, त्याचा काय फायदा करतात काय माहीत. मित्रांनो इथं काही काळ एक गावच होतं. 1955ला काहीतरी इथं लय भूकंप झालं, कुठंतरी काहीतरी विषय झाला आणि ह्या गावाचं सगळं तहस नहस झालं. तो का तिकडं त्याचं अवशेष आहे, तो दिसलं का तुम्हाला ते, म्हणजे मंदिर सगळं पडलं, पडझड झाली ती घरं. असं इकडं हे गावाचं निशाण आहे, पडेल बी आहे. आता लय नाही, लय ऊन झालंय कडक, लांबनच बघतो. थोडं पुढं आलो, इथनं हे केलंय बरं का ह्यांनी. ही माती चपलत गेली कस तरी होते. असं टोप्यान फेपेन चष्मन सगळं मिळतंय. हे निशाण राहिले ना त्यावेळेचं बांधकाम. हो का, हे किती जुनं आहे. हा कसं आहे, ही दगडी फेगडी भाजून बनवलेली तवा इटा राहत होती लोक ना. इथं रेल्वे सुद्धा होती, हिथं म्हणतात, हिथपर्यंत रेल्वे येत होती, ट्रेन. मग काळ बदलत गेला, परत हॉटेल सुद्धा आहे ते घेत. समुद्राचं पडेल काय पवायचं असेल. इकडं समुद्र तसाच आहे. अरे रे पार वर आलं नाही येत असं नाही. तुमच्यापैकी समुद्र कोणी व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी बघितला नाही बरं, प्रत्येकाने बघितला असेल. समुद्र कसं आहे, समुद्र बघितलाच असेल. पट्ट्या मी ना इतकं बावळाट आहे मित्रांनो, खोटं नाही बोलत. अजून घरच्यांना सुद्धा माहिती मला वाटतं असेल. काय झालं मला, म्हणजे ते अजून दिवस आठवतो ते क्षण समुद्राचा. म्हणजे समुद्र म्हणून मी आता सांगतो तुम्हाला हळूहळू. समुद्र ही एक असतो, ते लय मोठा आहे समुद्र. आणि त्या समुद्रात लय पाणी. जेव्हा मला कळलं, म्हणजे कळलं होतं 8वीतच, तसं त्याच्या आधीच कळलं होतं, पण स्वप्न होतं लय दिवसाचं समुद्र बघायला जायचं. मग त्यावेळेस कोण नेणार आपल्याला. 2005 साली मी, मग 2005 म्हणजे आता 20-22 वर्ष झाले. हा 21 वर्ष झाली. म्हणजे कुठं नुकतंच त्यावेळेस कसं नुकतंच मोबाईल बी नव्हतं आणि काय एवढं काही नव्हतंच. साधं बटनाचं फोन यायला लागलं होतं नुकतंच. फोन टी व्ही ह्याच्यात बघितलेला समुद्र. पण असं ठरवलं की समुद्र हा बघायचा
आणि पट्या समुद्र बघाय डायरेक्ट जायचं. कसं चौकशी केली अशीच माहिती काढली आणि डायरेक्ट मुंबईला ट्रेनने बारामतीतनं ट्रेनने पुण्यातनं मुंबई. तेव्हा किती 200 रुपये जाया 100 आणि या 100 म्हणजे बदलत बिलही झालं म्हणजे 200-300 रुपये जाऊन द्या की. पण तेव्हा त्यावेळेस माझ्याकडे होतं 1000-1500 रुपये होतं. पण पट्ट्या समुद्र बघायला कुठं मुंबईला तवा म्हणजे विचार करा. फक्त गोष्ट ठरली पाहिजे डोक्यात घुसलं पाहिजे की हे बघायचंय. काहीच नाही फक्त गेलो तुम्हाला सांगतो रातोरात गेलो आणि हात दुखायला लागला. 1 मिनटं सांगतो थांबा. इथं माणसं फोटो हे काढते ते माझा हिडीवर दणका असतो फोटोपेक्षा. पट्ट्याने काही झालं ठरवलं म्हणजे ही स्टोरी कशी वाटली सांगा. म्हणजे एकदा त्यावेळेस माझं ठरलं माझ्या मनाला ठरलं की समुद्र बघायचा काय होऊन दे समुद्र पाहायचा. पट्ट्या समुद्र बघूनच आला हा गेला तिथं काहीच नाही पोहलं नाही काय नाही हा असं का म्हणजे एकच शर्ट आणि पॅन्ट त्याच्यावरच गेलतो तरी माझं 2 दिवस गेलं म्हणजे जा ये करण्यात असं. त्यावेळेस मग काय झालं मग गेलो फक्त संध्याकाळी पोचलो मला वाटतं 5 वाजता. तिथं काय माहिती बीची म्हणतात आणि तिथं गेल्या हिंदी बोलायची सगळी. आता म्हणलं कमाल झाली. मग त्याला म्हणलं समुद्र काय मी म्हणलं समुद्र काय तेव्हा मी पण कुठलं काय मोबाईल वाटणारा. मग ती एक जण म्हणला बीच डोक्यावरून पाणी ओतलं पाणी पिलो. ती फोन ही तर रेंज आवाज आहे नाही इथं रेंज कमी जरा असं नाही. हां आपलं कुठवर आलं हा तिथं गेलो समुद्रात ते ब्रिज म्हणला. एक जण काय म्हणला बीच म्हणला बीच कुठल्या तरी बीचचं नाव घेतलं बघा त्याने चौपाटी चौपाटी. मग म्हणलं चौपाटी म्हणलं मग तेच चौपाटी चांगला 2 किलोमीटर चालत गेलो ना. एवढं नसून चाललो मला थोडं किलोमीटर रेल्वे तिथपर्यंत गेली ती चालत जे नीटच निघालो. चालत गेलो आणि मग पहिल्यांदा समुद्र पाहिला म्हणजे कधी जिंदगीत पाहिला नव्हता. गडी काय बारीक नव्हता लटारणं झाला 18 वर्षाचा असेल मला वाटतं. 18 होऊन गेलं तरी समुद्र बघितला नाही. आणि मग ते पहिल्यांदाच बघितलं चांगला कळता चालतो म्हणजे विचार करा की मुंबईला गेलो रेल्वेने म्हणजे विचार करा की ती एवढा आणि पैसे येत होते आपल्याकडं. पैसे म्हणजे रोज 30 रुपये यायचं आपल्याला. ते हार व्हायचं हार घेऊन जायचं ना लाकडीत 4-5 वर्ष दुकानदारांना जेवढी दुकानदार होती 20 दुकानं होती त्यांना 20 आणि एक 10 घरं बी होती ती बी घेत होती. मग 30 रुपये रोजचं येत होतं. मग त्याला काय एकदाच गोळा केलं आणि गडीकडे काय मग 1000-2000 आलं म्हणलं किती बी अडचणी होऊन देईन काही होऊन दे ना. तेव्हा 2000 म्हणजे काही लय झालं. वडापाव 5 रुपयाला असा खेळ होता. आणि काय 200-250 रुपये काहीतरी गेलं तर माझं ट्रेनने सगळं तिथं रिक्षाला बी कुठंतरी हिंडलो होतो. आणि पहिल्यांदा नजारा मग समुद्र बघितला. अयो काय तुम्हाला सांगायचं आहे वाटलं पडेल काहीच आडवं नाही समुद्राला. समुद्र असा मोठा नकाशातच बघितलेला आपण TV ह्याच्यात. मग काय नाही तिथं गुडघे इतकं पॅन्टी सकाळ हाय असं उभा राहिलो नाचलो. तिथं पोहत होती बरीच जण लय जण आणि मग पोहत होती ही करत होती. मस्त वाटलं छान वाटलं. असं डोकं बिकं भिजावलं ओलं केलं आणि बघितलं की अर्धा तास लय जास्त नाही 1/2 तास फक्त थांबलं असेल तिथलं बघितलं सगळं. आणि हाय असं रेल्वे स्टेशन विचारलं आणि आपला रेल्वेने पुण्यातनं परत घरी असं म्हणजे खास समुद्र बघायला मुंबई. मुंबई इथंच आहे फक्त कळलं पाहिजेत असा विषय. तसं पहिलं कसं आहे मित्रांनो पहिलं सुविधा नव्हत्या गाड्या पेट्रोल सुखसुविधा काही नव्हतं. आता निघाले मग त्याचा स्वाद घेतला पाहिजे ना. पहिलं नव्हतं तरी लोक काय करतो चला हळूहळू बोलू रोज थोड्या गोष्टी बोलू. ओके हे तर हे किती 12 वाजल्यात आता 12 वाजून 15 मिनटं झाल्यात. टायमिंग बरेच जण म्हणतात सांगत 2 तास गेलं की मित्रांनो माझं तिथून हे तोर ह्याला गोड पाणी येतं डायरेक्ट. ते काय त्यात मोटर आहे
काय पाया पडा तुम्ही अजून कुठला तरी देव आहे इथं फोटो काढते हे जुनं बांधकाम आहे ना. मी ऐकून इथं रेल्वे स्टेशन होतं आणि फिरल्या होती हाय रेल्वे तर ते काहीतरी बुजल्यात आहे ती बरंच काय इथं पिंड आहे ह्याची रामलक्ष्मण आणि सीतेचं मूर्त्या बी आहेत त्या आडल्या मंदिरात आणि पडेल्या साईडला ज्योतिर्लिंग आहे. थोडं पुढं आलो समुद्राच्याच कडेला मच्छी वाळायला घातली म्हणजे ह्याचा बोंबील तयार करणार आता ह्या मच्छीचा वाया जात नाही ह्यांचं काय ह्याचा बोंबील आणि हे काय इथं बराच प्रकार आहे इथं सुकवतं ते ठीक आहे हो समुद्रातनंच मच्छी काढतात मस्त मध्ये आणि हे असं तर देवाच्या ठिकाणी काय कायला वाटतं मस्त मच्छी खावा पण कशी खायची हॉटेलवाल्यांना आता इकडे देवाला आलोय आम्ही कशी मच्छी खाणार असं आहे ना ते काय तिथं वाळले ते टाकल्यात पोळ्याला गाडी नेऊ नये मग पुढं फोटो काढायचा पॉइंट आहे पहा काय समुद्र आणि काय नजारे गर्दी नाही काय नाही कुठे बी थांबा कुठे बी काय बी टेन्शनच नाही इकडं काम बी चाललंय कटाडाचं हे कसं गडिंग हा तर आला का MH15 आहे की MH15 बघा दोस्त मंडळी भेटलेत जय महाराष्ट्र तिघच हिंडताय होय का अरे वा मस्त कुठं कुठं हिंडला काय जण केरळ रामेश्वर बर किती दिवस झालं 10 दिवस झालं बघा मित्रांनो असं फिरा जरा वेळ काढा मित्रमंडळी आणि लय मोकार बी खोगर भरते असं दोघं तिघ जण बारामती मी 2 महिने झालं हिंडतोय मी अख्खा आता गुजरात MP UP केदारनाथ बद्रिकारा उत्तराखंड नेपाळ येताना वेस्ट बंगाल झारखंड तामिळनाडू आता इकडं आणि आंध्र प्रदेश बालाजी हां गाडीवर 2 महिने हां थँक्यू नाही असं खरं तेच ओके भेटू नेक्स्ट टाइम जय महाराष्ट्र गाव तुमचं सांगितलं नाही नाशिकच खुद्द ओके 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 नाशिककर कमेंट टाका होय केव्हा बसलोय थोडं पुढं आलोय आता रामेश्वरम मध्ये भंडारा आहे काय दावतो तुम्हाला ते मस्त मध्ये चाललेत जेवण आणि असे बसल्यात भंडारा होता भंडाऱ्यात खावं म्हणलं असं हां 2 वाजले होते जेवायचा टायमिंग झालाच होता मित्रांनो ह्याच्या आतमध्ये जेवायला होतं असा गरगरीत जेवलो काय तर मला सांगायचंय मस्त वाटलं आणि आता अब्दुल कलाम तिथं आहे काहीतरी ती बघून जाऊ मॅटर असं झालाय चार्जिंग राहिली 3% उरकणार नाही मग काय करतो मी आता इथं मंदिर आहे हनुमानाचं एक मंदिर आहे परत तुम्हाला सांगतो ह्या साईडला इकडं हे मंदिर आहे देवीचं आणि इकडं हे टेम्पल असं बनवलं बरंच काय काय आहे मी फिरतून लय तुम्हाला शॉर्टकटमध्ये धावतो नाही तर बॅटरी चार्जिंग इथं व्हायली तर नाही तर लावून देत नाही बघतो नाही तर मीच बघतो आता काय एवढं विशेष नाही तुम्हाला जे महत्त्वाचं होतं ते धावलंय सगळं काय टेन्शन नाही APJ अब्दुल कलाम तिथं काहीतरी हाय त्यांनी काहीतरी ते शोध लावला होता ना ते आतमध्ये हाय बघायला बघूया तर आपण नेमकं काय विषय कसं आहे काय भानगड आहे तिकीट फिकीट काय आहे का काय तिथं चेकिंग होतं फोन अलाऊ नाही हिथून ही बाहेरचा नजारा आहे कोण आलं तिथे आतमध्ये काय नाही अब्दुल कलाम यांचं पुतळं आहेत फोन अलाउड नाही आणि असं काही विशेष बी नाही पण तरी बी मोकार त्याच्यात रॉकेट आहे ते सॅम्पल बनवलं आहे छोटंच आहे आणि त्यांच्या जेवणात जे कपडे त्यांचं टावेल कपडे बॅग सगळं म्हणजे असं ठेवलं तसं बरं वाटलं पण ठीक आहे असं ते पण जण काय राव काय अवघडच आहे हे मोबाईल नाही म्हणलं की मग हा हालतं टाळकं जाऊन दे असं नाही आता चला आता पुढल्या प्रवासाला निघू डायरेक्ट आता कुठं डायरेक्ट आता निघू
50-100 किलोमीटर जाऊ. पेट्रोल टाकावं म्हणलं, थोडं पुढं आलो लांब. आता किती पुढं आलो माहिती का, जवळजवळ आता मदुराई 100 किलोमीटर आहे, मी 70 किलोमीटर आलो असेल. आणि पेट्रोल टाकावं म्हणलं 109 रुपये लिटर इकडे, म्हणजे कमी जास्त, तिकडे 18 होतं. असं 6:30 वाजले. हे घेतलं जरा तोंडाला लावायला, हेल्मेट आहे पण जरा काळच पडायला लागलोय मी, त्याच्यामुळे हे घेतलं. एक मास्क बी घेतलंय. अजून लांब आहे तरी 50 किलोमीटर अंधारच पडून जातं. पण परत चार्जिंग थोडी केली होती मागं, आता चहा प्यायला थांबलो होतो, तिथलं काही काढलंच नाही. आणि पोचल मदुराईमध्ये. तर काय करतो मित्रांनो, आता या गोष्टी व्हिडिओ इथंच थांबवतो. लय मोठा व्हिडिओ होईल. आता मदुराईमध्ये पोचल आणि तिथनं पुढं डायरेक्ट भेटू उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. सकाळ धावतो पुढला.